हरी करावे ते मनी समाधान समाधान. मला वा म्हणा ना. काही नाही, एकदा गाणारासाठी वाजवण्यासाठी प्रेमाने टाळ्या वाजवा. पारमार्थातला आनंद काही वेगळाच आहे मला, लय गोड आनंद. आता सप्ताहाचा कितवा दिवस आज? 6वा. आणि परवा काल आहे. तर मग आता तुमची दिंडी कधी मिळेल? उद्या. आता उद्या दिंडीमध्ये मस्त हे मावल्या फुगड्या खेळतील की नाही, आहे की नाही बाबा? मग काही वाटण का? त्यांचे मालक जरी संघ असले त्यांना काही वाटतं का? आणि काला झाले 2-4 दिवसांनी जरी एखादी मावशी शेतात खुरपाली गेली, नवऱ्याला जरी म्हणली तुम्ही लिंबाखाली उभा राहा, मी तुमच्या पुढे थोडीशी नाचती, एका लाकडात खाली पाडी. हा सोकली का सप्ताह आहे का इथं? नाही ना. विढाला तो भोग न घडे संचिता वाचोनी, म्हणून ते समाधान मनी मानावे. तो भोग म्हणून ते समाधान, हा भोग नाही तो मागचा. हा म्हणून समाधान तिथून मानायचं, इथून नाही. कांदे जास्त झाले का आई बापाची पुण्याई. जाऊ द्या, चालूच राहत. हे बघा, बैस 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 बैस. अय मावशी बैस ना खाली, बैस ना बैस ना. नाही गुळ आहे नाही. गुळ माझ्याकडे पाहतोय, मी गुळाकडे पाहतो, ते तुमच्याकडे पाहते. आता कधी? विठाला महाराज, हे बघा, जर जांब चोरून खाल्ले तर टोले खायला काहीच हरकत नाही. हा नाही, जांब चोरले टोले खायला काही हरकत. तुम्ही असू, मी असू, नाही तर हे पकवादी असू, नाही तर आपण सगळे संगत असू. एक शाळेतून सुटलं, एक पोरग शाळेतून सुटलं रोज जांब चोरून खायचं. एक दिवस ते जांबावर गेलं, जांबावले तिथं टंगडच धरलं खालून. हा रोज जांब चोरून खातो म्हणे. चालतो आहे बापाकडेच नाही तू. ते मा बाप घरी नाही म्हणे, कुठे ते पलीकडच्या झाडोरे म्हणे. मग तो टोले खायचं. तू असेल नाही, तो हा बाप असेल नाही, तर सगळे का असत नाही तिथं काय. महाराज, लंकेचा राजा रावण, 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू. महाराज तुकोबारायने कोणाच्या श्रीमंतीचं वर्णन नाही केलं, फक्त रावणाच्या. कोटी घरे जेथे काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. अहो एवढं राज्य, आणि पुन्हा 33 कोटी देव ताब्यात होती. कोणाच्या? रावणाच्या. आपल्याला तरी काय माहित, लोक जेवायला बसले म्हणते अरे तेच कोटे देवा कोंडेले आणि बंदे शाळेची. याने कुठं शाळा पाहिली त्याची? जेवायला बसलो ते काय सोयीनं बसत नाही. लाडू बर्फी जिलेबी पाहिजे, साधा सर्वादा. लाडू तुझे कारणी उपेक्षू नको तू जिलेबी माता, मागणे माझे शंकर पाळे. बरं जाऊ दे, होते तर होते शाळेत काय. रावण 2 टाइम हजेरे घ्यायचं महाराज, रात्री 12 आणि दुपारी 12. एक दिवस रात्री 12 वाजता रजिस्टर काढ रावण. इंद्र हजरे, चंद्र हजरे, ब्रह्म हजरे, विष्णू हजरे, सटवी गैरहजर. सटवी गैरहजर. दुसऱ्या दिवशी विचार म्हणे सटवी म्हणे हा जे हजर उभा राय. म्हणे काय रात्री कुठे गेलती गे? ती म्हणे टाकी वस्तीवर गेलती. म्हणे कशाला? म्हणजे तिथे एका माणसाला मुलगा झाला. तू काय गेली? म्हणजे तो मुलगा ज्या दिवशी झाला त्या दिवशी त्याच्या कपाळावर मिली ती हा मारणार कधी. ज्या दिवशी जन्म त्याच दिवशी मृत्यू ठरलेला. मग आपण लोक वाढदिवस साजरा करतो का? घट दिवस. वाढदिवस नाही, तो आयुष्यातला कमी होणारा दिवस. जाऊ दे. मग ते म्हणे रावण म्हणे तुला कोण सांगितलं? ते म्हणे ते रजिस्टर आपल्याकडेच. ते म्हणे किती जणांची लिहिली? म्हणजे किती जणांची नाही, A to Z, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वांची कुंडली मिटली ती. रावण म्हणे मी तुला कधी कॉफी पाजवतो पण कोणा लिहिलं सांग. ते म्हणे मॅच लिहिलं. म्हणे तो लिहिलं हे. ते म्हणे हे शुद्ध शाकाहारी जेव घालतो पण काय लिहिलं ते सांग ना. ते म्हणे मला वाचता येत नाही.
असं मला काही काही लिहिता येतात वाचता येत नाही, काही केलं वाचता येतात लिहिता येत नाही, काही केलं काहीच येत नाही. मग ते म्हणे मला वाचता येत नाही. ते म्हणे पण मग मी तुमचं अन्न खाल्लंय, मी तुम्हाला कळण्याचं कोष्टक देते. म्हणे काय? हातावर कुंकू घ्या, तर पसरावा, हात लाल झाला का कपाळावर ठेवा, कपाळाची भागीरेच्या हातावर उमटली तुम्ही तुमचं भविष्य वाचा. रावण म्हणे काय सोपी आयडिया आहे रे. रावण घरी गेला ना हाताला कुंकू नाही लावलं बरं महाराज. कुंकात हात घातला, कारण 80,000 बायका होते, ते का डबीत कुंकू होतं का? होतं. तिथं काय 80,000 बायकामध्ये काय असा हात घातला कुंकात आणि कपाळावर ठेवला. आता कपाळाची भागी हात ती हातावर उमटली, पण ती उलटी असेल का सोयीची? उलटी का? एकाच्या वस्तूचं प्रक्षेपण एकाच्या वस्तूवर झाली की एकाच्या वस्तूची मूळ क्रिया बदलत असते. समजा रबरचा शिक्का आहे, कागदावर सरळ येण्यासाठी वर उलटा पाहिजे, आणि वर जर सरळ असला तर खाली कसं येईल? उलटा येईल. तिथं कोण पाहतंय? शिक्का मारला आपलं चाल. मग ते म्हणे हे कस काय रावणाला काहीच वाचता ना. रावण म्हणे आता तर काहीच मेळ लागा ना. सटवी म्हणली तुला सोयीचीच बोंब मारता येत नव्हती, तर उलटी काय मारते म्हणजे. मग आता घरी जाणार आरशात हात धर म्हणे. आता कसं होईल? सोयीचं. सरळ होईल. तुम्हाला गंध लावा, तुम्ही गंध लावता ना? बरं ठीक आहे. बाबा तुम्हाला गंध लावतात कशात? हे म्हणतात ते ना आता माझ्याकडे वळला का? तुम्ही आपल्याच माणसं त्यात काय फोकायचं आपलं कधी मध्ये. आणि तुम्हाला समजा गंध लावतात कशात? फोन लावतो आपण आरशात. मग आपल्या कपाळाचा जर वाकडा आला तर कोण सांगत? मग आपला विश्वास आरशावर का कपाळावर? आरशावर. नक्की हा, बदलायचं नाही ना. हां, विश्वास आरशावर आहे का नाही? हां, आणि वाकडा आल्याला नीट कोणता करावा लागेल? हां, विश्वास कशावर आहे? मग आरशातला नीट करा ना. आधी तुला सरळ व्हावं लागेल. तुम्ही सरळ, तुम्ही वाकडे, मी वाकडे. तुम्ही राम, मी राम. तुम्ही रावण, मी रावण. मग आता हे सरळ ते झालं हातात, सरळ हातात आरशात. काय सांगत राशी भविष्य? अहज राजा 17 वर्षाचे, त्यांचं लग्न होणार. त्यांच्या पोटी दसरा राजा येणार, त्यांचं लग्न होणार. त्यांच्या पोटी श्रीरामप्रभू येणार, त्यांचं लग्न होणार. श्रीरामप्रभूची बायको सीतामाता रावण चोरून नेणार, आणि रामाच्या हातात रावणाचा नाही येणार. होणार. रावण म्हणे बाबा बाबा 20 मिनिट सारं पक्क झालं, नाही थसल्यापच वाचायचं राहिलं. म्हणे तो म्हणला मी इतका बावळट आहे का मी आत्ता जातून आजापालाच संपवतो. आजापाल मेला म्हणजे नो राम नो दशरथ, कारणासह कार्याची निवृत्ती. हुशार होतं ना ते का आहे का नाही? ते बी असा हात करते. वा चालू द्या. मी गोळावाल्याला काही बोलावं लागेल, लोक हसत असतात मार. आणि एका ठिकाणी असतात गोळावाल्याला बोलावं लागेल, लोक लागले हसायला. त्या गोळावाल्याची बायको कीर्तनावर होती. मंडळी, आमच्याकडे बायकोला मंडळी म्हणते. आणि ते गोळावाल्याची बायकोन तिकडून फोनच केला त्यांना. आता यांच्याकडून उचलायचं तर स्पीकरच ऑन झालं. पण त्यांची बायको काय म्हणते मला ऐकू. त्यांची बायको काय म्हणते, हे त्याच्यापासून उठ ना, इकडं होय ना, तुला तिथं जागा सापडली का? हा, त्याची होजीनं चटणी. विठाला विठा.